काल सायंकाळच्या सुमारास उत्तर प्रदेश येथे एका महाराजांनी केलेल्या समाजावरील वक्तव्याच्या बाबत तक्रार देण्याकरता SDPI अमरावतीचे काही लोक या नागपुरी गेट पोलीस ठाण्याला आले होते आणि त्यांनी आमची तक्रार घ्या आणि त्याच्यावर कारवाई करा अशा पद्धतीचं निवेदन दिलं। त्यानंतर येथील पोलीस अधिकाऱ्यांनी त्या संदर्भातलं त्यांचं निवेदन घेऊन त्याच्यावर कायदेशीर तक्रार करून त्याची FIR करून ती संबंधित या ठिकाणी पाठवितो असे लगेच सांगितले आणि त्यावर तात्काळ कायदेशीर कारवाई सुरू केली त्यांच्या निवेदनावर। परंतु यातील जे तरुण होते आणि काही नागरिक होते निवेदन द्यायला आलेले ते पोलीस स्टेशन बाहेर जाऊन पोलीस स्टेशनच्या दरवाजामध्ये आणि आजूबाजूच्या परिसरामध्ये त्या ठिकाणी त्यांनी मोठा जमाव गोळा केला। पोलीस अधिकाऱ्यांनी अंमलदारांनी त्यांना आपण सगळे इथून निघून जा आणि कुठल्याही प्रकारे शांततेचा भंग करू नका, कायद्याचा भंग करू नका असे PA सिस्टीमवरून अथवा माईकवरून आणि प्रत्यक्ष समजावून सांगितले। याबाबत वारंवार आवाहन करून सुद्धा सदरचा मॉब गेला नाही, उलट जास्त मॉब गोळा झाला आणि जास्त मॉब गोळा होऊन पोलिसांनी अनेक वेळा समजावून सांगून सुद्धा पोलिसांवर मागच्या बाजूने दगडफेक सुरू केली, पोलिसांच्या वाहनांचं नुकसान केलं, आमच्या अधिकारी आणि अंमलदारांना गंभीर जखमी करण्याच्या उद्देशाने त्यांनी मोठ्या प्रमाणावर दगडफेक केली। याच्यामध्ये आमच्या वाहनांचं नुकसान झालं आणि अधिकारी अंमलदार जखमी झाले। या प्रसंगी एकूण 27 आरोपितांना आम्ही आयडेंटिफाय केलेला आहे। त्याचबरोबर इतरही जे आहेत त्यांना आयडेंटिफाय करत आहोत। पोलीस ठाणे नागपुरी गेट अमरावती या ठिकाणी रायटच्या कलमान्वये आणि 307 जुना आणि नवीन BNSचा 109चा 1, 110, 49, 57, 132, 324, 189, 1, 189, 2 इत्यादी कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। रात्रीच आम्ही सर्व परिसरामध्ये पेट्रोलिंग करून फिक्स पॉईंट लावून शांतता केलेली आहे आणि जनजीवन अमरावतीमधलं सुरळीत सुरू आहे। कुठल्याही प्रकारच्या जनजीवनामध्ये आता विस्कळीतपणा नाही। सगळ्या ठिकाणी योग्य ती शांतता प्रस्थापित करण्यात आलेली आहे आणि योग्य त्या प्रमाणामध्ये पोलीस बंदोबस्त नागपुरी गेट आणि अमरावती शहराच्या आवश्यक त्या ठिकाणी लावण्यात आलेला आहे। सर, एकूण किती लोकांवर 27 जे आमच्याकडे नावं आहेत त्यांच्यावर आणि त्याचबरोबर एक 500 ते 700 लोकांच्यावर आम्ही गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।